हॅलो फ्रेंड्स, सकाळपासून काय ब्लॉग करायचा वेळच नाही भेटला आणि खूप दिवसातनं ब्लॉग स्टार्ट केलेला आहे. तर आज जायचं आहे क्रॉपेट मार्केटला, म्हणजे मुंबईला. तर विचार केला चला जायचंय, तर तुमच्या बरोबर पण शेअर करते. अगोदर पण मी दाखवलेलं क्रॉपेट मार्केटचा, पण आता पण जायचंय. कारण कसं आहे, जसे सण येतात तशी व्हरायटी भरपूर येते क्रॉपेट मार्केटला, तुम्हाला माहितीच असेल. आणि भरपूर असे ब्लॉगवर आहेत का ते क्रॉपेट मार्केटला जाऊन आलेले आहेत. आणि आता कसे रक्षाबंधन येईल, त्याच्यानंतर गणपती, जसे म्हणजे सण वाईज जसे तिथे व्हरायटी चेंज होत जाते. तर आता रक्षाबंधनसाठी आम्ही चाललेलो आहोत. तर जसं जमेल तसं तुमच्याबरोबर शेअर करेन. आणि मी कसं आहे, मी कल्याणमध्ये राहते, तर मी कल्याणपासून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन ट्रेनचा प्रवास. आणि मग पुढे गेल्यावर तर चला फ्रेंड्स, व्हिडिओ कंटिन्यू करूया. स्वयंपाक झालेला आहे, अजून चालू आहे, कारण श्रावण चालू आहे आणि उपवास आहे माझा श्रावण महिन्याचा. तर मी माझ्यासाठी व्हेज केलेला आहे. तर व्हेज काय केले ते दाखवते, आणि मुलासाठी बनवलेलं आहे नॉनव्हेज, ते पण तुम्हाला दाखवते. चला, चण्याची डाळ, कारण श्रावण आहे. आणि ते भात आहे, आणि ते मुलासाठी बनवायला घेतले वाम, म्हणजे मच्छी. तर पहिला व्हेज बनवून घेतला आणि आता नॉनव्हेज बनवायला घेतलंय. तर फ्रेंड्स, घरातलं सगळं आवरून आता निघालेले आहे. मी चाललेली आहे, म्हणजे तुम्हाला तर सांगितलंच. तर बहिणीच्या बरोबर चाललेले, बहीण आहे, आई आहे, म्हणजे मम्मी आहे. तर एक बहीण पण येणार होती, तिची अचानक तब्येत म्हणजे बरीच नाही, एक व्हायरलचा प्रॉब्लेमच झालेला आहे. माझी पण नव्हती, 2-3 दिवस झाले तब्येत बरी. तर मी असेच घरातले मेडिसिन वगैरे खाऊन जरा बरं वाटलं. म्हणजे मी डॉक्टरकडे नाही गेली, ती डॉक्टरकडे जाऊन तिची तब्येत अजून बरी नाही, मी नॉर्मल झाले जरा. म्हणजे काल पण माझी तब्येत नव्हती बरी, आज जायचंय म्हणून त्या याच्यामध्ये जरा एनर्जी आहे. तर चला आता निघते, तीच बहीण येते मला घ्यायला, आणि मग आपण जाऊया डायरेक्ट कल्याण स्टेशनला. बरोबर घेतले ही बॅग, काहीतरी पाहिजे ना बरोबर, ह्याच्यामध्ये कसं सामान पण राहतो. सात नंबर प्लॅटफॉर्मवरून फ्रेंड्स आम्ही आता बसलो, आणि गर्दी बघा, बापरे, भरपूरच गर्दी. ही डोंबिवलीची गर्दी आहे. आणि आता ठाण्याला बघा कसं इन्सिडेंट होईल, कारण एक म्हणजे असं खाली बॅग होती, ही पिवळ्या कलरची लेडीज आहे ना तिची बॅग, तर त्या बॅगेच्यामुळे सगळ्या लेडीज खाली पडल्या. काही इन्सिडेंट होता वाचलेला आहे, काही अपघात होता, तर असं इन्सिडेंट झालेला आहे. तर काय होईल काय सांगू नाही शकत. आणि या जॉब करणाऱ्या लेडीज ना अजिबात ऐकत नाही, खरंच नाही ऐकत. कारण बाहेर आपण जी अशी फॅमिली सोबत जाणं आता ट्रेन बोलल्यानंतर पॉसिबलच नाही, एवढं बेकार हालत आहे. आणि आता इथे थोडंसं आता झालेली आहे ट्रेन खाली, कारण ठाणा, दादर, कुर्ला हे सगळं सोडलं ना का ट्रेन पूर्ण खाली होते. तर मला पण आता थोडा वेळ बसायला जागा भेटली, जरा बरं वाटलं. नाही तर मी कल्याणपासून उभीच होती, कारण एवढी गर्दी होती, तर काय आपण कुठे बसणार. आणि आता कसं आहे, त्या ज्या जॉब करणार आहेत त्यांनी काय वेगळंच केलेलं आहे, ही माझी सीट असं केलेलं आहे. आणि आपण अवकाळी कधीतरी जातो, तर आपल्याला ते काय त्यांचे फॉलो रूल्स काय माहिती नाही, काय रूल आहेत. तर आता हे बोलता आलो भायखळ्याला. तर इथनं CST आता जवळच आलेली आहे. तर असं वाटलं चला तुमच्याबरोबर शेअर करते. आता पोहोचलो आपण भायखळ्याला. खूप आता बेकार हालत झालेली आहे, ट्रेनचा प्रवास हा अजिबात पॉसिबल नाही. म्हणजे वयस्कर बोलला, सिनियर सिटीजन, आणि जी फॅमिली आहे छोट्या छोट्या मुलांच्या बरोबर 10 वाजल्यापासून तर 1 वाजेपर्यंत प्रवासच नका करू. खरंच सांगते, एवढा बेकार हालत होते ना, खूपच बेकार हालत होते. म्हणजे कोण कोणाचा विचारच नाही करत, का इथे वयस्कर आहेत का सिनियर सिटीजन आहेत का छोट्या बाळ आहे, काही प्रेग्नेंट आहे, काही कोण नाही, ज्याचं त्याला स्वतःच पडलेलं आहे. तर असं थोडंसं शेअर करते. तर असं बोलता फ्रेंड्स आता पोचलो आपण CSTला. आणि CSTच्या जाण्याचा रस्ता आहे, भायखळा सोडला का आपल्याला CSTलाच डायरेक्ट आपल्याला ट्रेन थांबते. कुठे मध्ये थोडा वेळ थांबते, 2 मिनिटं. आणि आम्ही निघालो होतो फास्ट ट्रेनमध्ये. तर हे सांगण्याचं कारण कारण तुम्ही पाहिलंच असेल, गर्दी एवढी, आणि कोणी कोणाचा विचार करत नाही. तुम्हाला असं वाटत असेल का काय सांगायला घेतले मी, पण जे आहे तेच, कारण प्रत्यक्षात पाहतो आपण तेच मी तुमच्याबरोबर शेअर करते. आणि या समोर रेल्वेची ट्रॅक लागले ना का समजायचं आपण पोहोचलो आता CSTला, म्हणजे छत्रपती शिवाजी टर्मिनसला.
माझे पप्पा फ्रेंड्स रेल्वेचेच कर्मचारी होते, म्हणजे त्यांनी मुंबईमध्ये CSTलाच इथे जॉब केलेला आहे. तर इथे आलं का असं आपल्यासारखं वाटतं इथे. तर असं वाटलं चला तुमच्याबरोबर सांगते. माझ्या पप्पांनी पूर्ण जॉब केले, रिटायर झाले इथेच आणि 18वा प्लॅटफॉर्म आहे तिथे माझ्या पप्पांची ड्युटी होती. तर माझ्या पप्पांनी पूर्ण जॉब केले तर मला गर्व वाटतो, कारण एवढा लांबचा प्रवास केलेला आहे. आणि हे बोलता बोलता आता आपण पोहोचलो CSTला, म्हणजे छत्रपती शिवाजी टर्मिनस. तर चला फ्रेंड्स आता आपण पुढे निघूया. आणि छान वाटतं इकडे समोरचे ते फॅन पाहून, तर मला तर खूपच आवडतं. आणि मस्त त्या फॅनची हवा तर खूप सुंदर येते, असं वाटतं आपण बीचवरच आहे. कारण मी मास्क लावलेला आहे पाहू शकता, कारण 2 दिवस अगोदर माझी खूप तब्येत बरी नव्हती आणि आताही थोडी नॉर्मल आहे. पण तरी पण म्हणून मी मास्क लावलेला का आपल्यामुळे कोणाला त्रास नको म्हणून फ्रेंड्स मी मास्क लावलेला आहे. हे बघा CST स्टेशन. तर फ्रेंड्स आता आम्ही चाललो टनलमधनं. समोरून रस्ता दिसतो त्याच्यातनंही आपण बाहेर जाऊ शकतो, पण आम्हाला रस्त्याच्या त्या साईडला जायचं आहे म्हणून आम्ही टनलमधनं जाणार आहोत. आपण रोड क्रॉस करून पण जाऊ शकतो, पण आता आम्ही इकडनं जाणार आहोत. आणि बोगद्यातनं गेलं ना टनलमधनं का आपल्याला जे मच्छर मारतो त्याची बॅट, म्हणजे मच्छरची बॅट, त्याचा आवाज येतो टिक 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 टिक. आणि लहान मुलांच्या खेळण्यांचा पण सुंदर असा आवाज येत राहतो. आणि ते खूप असे लहान मुलांचे कपडे वगैरे असे स्टॉल आहेत. टनल मध्ये आलो आपण आतमध्ये बोगद्यामध्ये. हो मस्त आले फोटो. गौरी पण बोलली. मार्केट फिरायचं आहे, तर कसं आहे थोडासा ब्रेकफास्ट वगैरे नाश्ता झालाच पाहिजे ना फ्रेंड्स. तर इथे पुढे गेलं ना का नाश्त्याचं म्हणजे स्टॉल आहे 2, तर तिथे आपण काही वडापाव, फ्रँकी, म्हणजे अजून मेंदू वडा वगैरे घेऊ शकतो. तर आता मी ते नाश्ता वगैरे केलं आणि निघालो. तर इथे 10 मिनिटावरच क्रॉफर्ड मार्केट आहे. तुम्हाला माहितीच असेल, तर नसेल माहिती तर माझ्या सरळच रस्ता आहे, त्याच रस्त्यानुसारच जायचं. आणि पुढे गेला ना ब्रिज लागतो, तो ब्रिज पण तुम्हाला दिसेल पुढे. आणि हे बघा आता आपण पोहोचलो क्रॉफर्ड मार्केटला. तर मी ते सगळे शॉर्टकट केले, कारण ब्रिज आहे तो समोर, तो पाठीच ब्रिज आहे आणि त्याच्या सरळ आपण आलो ना का क्रॉफर्ड मार्केट लागतो. तर असा हा समोरच आहे तो क्रॉफर्ड मार्केट आहे. तर तुम्हाला सांगते इथे कॉस्मेटिक पासनं तर आपल्या किचनमध्ये लागणाऱ्या प्रत्येक वस्तू आणि फुलांचे मस्त असे इथे अफोर्डेबल प्राइसनुसार आहेत. आपण इथे कमी जास्तही करू शकतो. आणि पाहू शकता इथे कपड्यांचे स्टॉल आहेत, भरपूर असे पाहिजे त्या वस्तू आपल्याला मिळू शकतात. पण आता नुकतंच पावसाळा झालेला आहे, म्हणजे पाऊस, त्याच्यामुळे थोड्या इथे वस्तू कमी आहेत. पण आता जसं जसं मार्केट चालू होईल व्यवस्थित त्यानुसार इथे भरपूर असं मार्केट भरलेला असतो. मी अगोदरही व्हिडिओ टाकली होती, ते नसेल पाहिले तुम्ही पाहून बघा. खूप अशी भरलेली इथे मार्केट आहेत, पण आता या पावसामुळे थोडं कमी झालेलं आहे. पुढे बघा इथे मस्त असे फुलांचे स्टॉल आहेत आणि एकदम विविध प्रकारचे, अशी वाटतच नाही काही नकली फुलं आहेत. तर इथे आम्ही हे घेतलेलं आहे, खूप असा मोठा असा उंचसर दांडा तयार होतो याचा, पाहू शकता. तर आपण भिंती वगैरे पुसायला, फॅन वगैरे क्लीन करायला त्याच्यासाठी घेतलेला आहे. आणि हाही आम्हाला अफोर्डेबल प्राइस, म्हणजे थोडं कमीच करून घेतलेला आहे आम्ही. आणि आम्ही हा 3 घेतलेले आहेत, मला, मम्मीला आणि माझ्या बहिणीला, अशा आम्ही 3 घेतलेले आहेत. आणि पाहू शकता केवढे उंच होतात बघा, म्हणजे आपल्या वरपर्यंत हात पोचू शकतो इथे. तर अशा वस्तू कुठे मिळत नाही, अशा वस्तू अशाच मुंबई साईडला क्रॉफर्ड मार्केट वगैरे अशा ठिकाणी मिळतात. तर हे आम्ही घेतलेलं आहे. असे छोट्या छोट्या वस्तू घेतलेल्या आहेत, जास्त जे घेते ते तुम्हाला दाखवते. मुलांचे टी शर्ट वगैरे इथे बघा, चांगल्या चांगल्या क्वालिटीचे, पण यांची पण प्राइस एकदम अफोर्डेबल आहे आणि एकदम कमी किंमत आहे. तर आता आम्ही इथे ड्रेसच्या आतमध्ये आलेलो आहोत, म्हणजे जिथे ड्रेसचे स्टॉल आहेत ना, दुकानं आहेत, तिथे अशा आलेलो आहोत. आणि इथे पीसेस एवढे सुंदर आहेत, प्राइस आहे पण सुंदर आहेत. हे बघा किती मस्त आहे ना. तर यांची प्राइस पण थोडी कॉस्टली आहे, पण छान वाटलं हे पाहून. पण हे घेण्याचा प्रयत्न होता आमचा, पण न्यायचं कसं असं चालू होतं. आणि ते मुलांसाठी बघा कॉम्पॉस वगैरे, टिफिन, अशा प्रकारे खूप अशा विविध प्रकारे ज्या आपल्याला आपल्या इकडे शॉपमध्ये मिळतात चांगल्या प्राइसनुसार, ते इथे 200, 250, 300 पर्यंत अशा वस्तू मिळतात.
तर इथे आम्ही घेतलेल्या आहेत छत्र्या, कारण आम्हाला छत्र्या पण घ्यायच्या होत्या. तर मी घेतली, मम्मीने घेतली, बहिणीने घेतली. तर ह्यांना जरा अँटिक वस्तू पाहिजे होत्या, मी नॉर्मल घेतलेली आहे. कारण कसं आहे पावसाळ्यात आपल्याला आपण भिजलो नाही पाहिजे यानुसार मी छत्री घेतलेली आहे. तर आणि ते बघा पूर्ण असं स्टॉल आहे. तर जेवढं जमलं तेवढं तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे. आणि कसं आहे छान पण वाटतं. आणि हे बघा आता गणपतीसाठी तोरण वगैरे आहे, तिथे फुलांचे तोरण वगैरे आहेत. पुढे पण तुम्हाला दाखवेन मी, तिथे एकदमच सुंदर तोरण आहेत, ते तुम्हाला पुढे दिसेलच पुढच्या याच्यामध्ये. तर हे बघा आता आम्ही इथे आलो तर इकडे एवढ्या सुंदर प्रकारची फुलं आहेत ना, इथनं आम्ही तोरण घेतलेलं आहे. तर तुम्हाला पुढे दाखवेनच मी कोणता घेतलेला आहे तोरण. आणि तो तोरण दरवाजावर एकदम सुंदर दिसेल. आणि त्याची प्राइस थोडी कॉस्ट आहे, पण ते खूप आहे म्हणजे छान वाटेल, कोणाला वाटणारच नाही का ते नकली आहे. पाहण्यामध्ये आपल्याला असं वाटेल का असलेच फुलं आहेत. आणि दिसायला पण बघा मस्त आहे. यांची प्राइस थोडी अफोर्डेबल आहे, म्हणजे थोडी चांगली आहे प्राइस. पण हे लावण्यासाठी का नाही, आपण यूज अँड थ्रू ही वस्तू पण नाही, कारण आपण यूज करून हिला परत आपण ठेवू शकतो. मग थोडी कॉस्ट असली तरी काय झालं, अशा प्रकारे आता मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. तर हे सगळं घेतल्यानंतर मग आम्ही निघालो जाण्यासाठी. आणि आता टॅक्सी वगैरे बुक केली. बुक काय इथे मिळतच नव्हते आम्हाला टॅक्सी, कारण कसं आहे इकडच्या गोष्टी आपल्याला काय माहीतच नाही. मग आम्ही इकडचे जे लोकल आहेत त्यांना विचारलं, तर ते बोलले इथेच थांबा तुम्हाला टॅक्सी मिळेलच. तर असा होता फ्रेंड्स आमचा क्रॉपेट मार्केटचा प्रवास, तो तुमच्याबरोबर मी शेअर केलेला आहे. तर आम्ही काय एवढ्या पाहिजे तेवढ्या वस्तू घेतल्या नाही, पण एक कसं आहे जर घराच्या बाहेर कधी 2 महिन्यातनं बाहेर पडलं का जरा बरं वाटतं. आणि आम्हाला क्रॉपेट मार्केटला मेन यायचं होतं मुलींच्या गिफ्टसाठी आणि राख्यांसाठी, पण राखी पण नाही भेटली आणि गिफ्ट पण नाही भेटले. ठीक आहे, पण फिरून तर झालं. आणि खूप इथे म्हणजे चांगलं आहे बघण्यासाठी मुंबईला. तर तुम्हीही नदी कधी व्हिजिट नसेल केलं तर नक्की या, फिरा. जरा छान वाटतं बाहेर जरा कुठे आल्यावर फिरल्यावर, आणि छान असं वाटतं. तर थोडं तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे. तर आता मस्त आपण ब्रिजवरचं तुम्हाला मी वातावरण दाखवते, छान असं दृश्य दाखवते. हे दृश्य ना रात्री पाहायला खूप सुंदर वाटतं, कारण वरनं अशा गाड्या जातात आणि लाइटिंग्स वगैरे खूप. आणि आजचा 14 ऑगस्ट आहे आणि उद्या 15 ऑगस्ट बोलला तर आता संध्याकाळची लाइटिंग पाहायला एवढा सुंदर वाटेल. पण तेवढा वेळ नाही, कारण आम्ही 5:30 वाजलेले आहेत आणि आम्ही निघालेलो आहोत 5:30 ते 6 झालेले आहेत. एवढा वेळ कुठे थांबायचं. आणि प्लॅटफॉर्मवर बघा केवढी आत्ताच गर्दी झालेली आहे, संध्याकाळची गर्दी. मम्मी कुठे चालली? तर फ्रेंड्स निघालो आता घरी जाण्यासाठी. आणि तुम्हाला क्रॉपेट मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका. आय होप तुम्हाला आवडलंच असेल. आणि ट्रेनमध्ये गर्दी बघा डेंजर अशी. कशी तरी उतरलो आम्ही कल्याण स्टेशनला. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ फ्रेंड्स कसा वाटला असेल. तर CSTची तर आपल्याला व्हिडिओ काढता आलीच नाही लाइटिंगचे. तुम्हाला आता मी कल्याण स्टेशनवरची म्हणजे शिवाजी चौकातली तुम्हाला थोडीशी व्हिडिओ शेअर करते, कारण जेवढं जमलं तेवढं तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे. तुम्हाला आवडलीच असेल ही व्हिडिओ तर नक्की मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका. आणि खूप थकलो होतो, आता रात्रीचे 9:30 वाजायला आलेले आहेत फ्रेंड्स. आणि सकाळी निघालो होतो आम्ही 11 वाजता घरातलं. तर चला फ्रेंड्स भेटते पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय सर्वांना. व्हिडिओला सपोर्ट